पांडुरंग परमात्म्याच्या सत्तेने मुक्त कैवल्य तेजोनिधी साधकांचे मायबाप ज्ञानी यांचे शिरोमणी विश्वमौली ज्ञानोबाराय वैराग्य रागरस जगद्गुरु तुकोबाराय आदी करून सकल संतांच्या कृपाशीर्वादाने समस्त ग्रामस्थ मंडळी मौजे बीडसांगवी आणि बीडसांगवीच्या अंतर्गत असणारी महादेवदारा या पवित्र क्षेत्रामध्ये पंचक्रोशीतील भावी भक्तांच्या अनमोल सहकार्याने गुरुवर्य पूजनीय आदरणीय हरिभक्तपरायण महंत कल्याणजी महाराज कोले बाबांच्या मार्गदर्शनाने कृपा छत्राखाली गेले 35 वर्षापासून आपण हा नाम सप्ताह करत आहोत. अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 16 वर्ष 33व्या वर्षातील दुसऱ्या दिवसाची कीर्तनाची
कीर्तनाची सेवा भगवान महेश्वराच्या चरणी, तुम्हा देवरूपी श्रोत्यांच्या चरणी, ज्ञानोबा तुकोबाराच्या चरणी समर्पित करण्यासाठी मी आपल्या समोर उभा आहे. सेवेसाठी जो अभंग मी आपल्या समोर मांडलेला आहे तो विश्वसंत तुकोबार यांच्या अभंग गाथेमध्ये पंढरी क्षेत्राचं वर्णन करणारा 4 चरणाचा अभंग आपल्या समोर मांडलेला आहे. विठ्ठल गुरुवरे बाबा समोर आहेत. आता का बरं चालते. आपल्या समोर मांडला. पंढरी क्षेत्राचं वर्णन करणारा अभंग आपल्या समोर मांडला. परवाच बाबांची कीर्तनाची सेवा झाली. इतर दुसऱ्या दिवसाची बाबांची सेवा असताना बाबांनी पांडुरंगाचं वर्णन करणारा अभंग आपल्या समोर मांडला. म्हणून आजही पांडुरंगाचं काही पंढरी क्षेत्राचं वर्णन व्हावं. अगदी थोड्या दिवसावर चैत्र शुद्ध वारीही आलेली आहे. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये ज्या 4 मोठ्या वाऱ्या आहेत, चैत्र वारी आहे, आषाढी, कार्तिकी आणि माघ, त्यामध्ये आता थोड्या दिवसामध्ये चैत्र वारी आली. या अनुषंगानं नाम सप्ताहातील 2 दिवसाचा कीर्तनाचा कार्यक्रम असल्यामुळे ही पंढरी क्षेत्राचं वर्णन करणारा छोटासा अभंग आपल्या समोर मांडला. संतांची अक्षर दिसायला थोडी असतात, अल्प अक्षर असंदिग्धम, सारवत विश्वतो मुखम. अक्षर दिसायला थोडी आहेत पण अर्थाचा विचार केला तर आकाशाला गवसणी घालतील, असे संतांच्या शब्दाचे अर्थ आहेत. पंढरी क्षेत्राचं वर्णन करणारा अभंग आहे. पण या अभंगामध्ये नुसतं पंढरीचं वर्णन नाही. पंढरी क्षेत्रामध्ये असणारी चंद्रभागा, त्या चंद्रभागेचं वर्णन या अभंगामध्ये आहे. पंढरी क्षेत्राचं वर्णन याच अभंगामध्ये आहे 2. पंढरी क्षेत्रामध्ये असणारा प्रधान संत महात्मा, त्या पुंडलिकाचं वर्णन याच अभंगामध्ये आहे 3. आणि पंढरी क्षेत्रामध्ये अधिष्ठात्री असणारे देवता, त्या पांडुरंगाचंही वर्णन याच अभंगामध्ये आहे. विठ्ठल पंढरी क्षेत्राचं वर्णन करणार आहे. पहिली सरळ बातमी. दुसरा प्रकार, नुसतं पंढरीचं वर्णन नाही तर पंढरीमध्ये असणारी चंद्रभागा, पंढरी क्षेत्राचं वर्णन, पंढरीमध्ये असणारा प्रधान संत त्या पुंडलिकाचंही वर्णन आणि पंढरीमध्ये अधिष्ठात्री असणारे देवता पांडुरंगाचं वर्णन. अभंग 1 आहे, चरण 4 आहेत आणि 4 चरणामध्ये 4 ठिकाणाचं म्हणजे पंढरी क्षेत्र, चंद्रभागा, पुंडलिका आणि पांडुरंगाचं 4घाचं वर्णन या अभंगामध्ये आपल्याला पाहायला सापडतं. मग चंद्रभागेचं वर्णन करत असताना एवढा एकच अभंग आहे का? अनेक अभंग आहेत. पंढरी क्षेत्राचं वर्णन करणारे अनेक अभंग आहेत, पुंडलिकाचं वर्णन करणारे अनेक अभंग आहेत आणि पांडुरंगाचं वर्णन करणारे सुद्धा अनेक अभंग आहेत. सरळ सांगायचं म्हटलं तर शतकोटी प्रविस्तर चंद्रभागेचं वर्णन आहे. म्हणजे 100 कोटी अभंगामध्ये चंद्रभागेचं वर्णन आहे, 100 कोटी अभंगामध्ये पंढरी क्षेत्राचं वर्णन आहे, 100 कोटी अभंगामध्ये पुंडलिकाचं वर्णन आहे आणि 100 कोटी अभंगामध्ये पांडुरंगाचं वर्णन. शतकोटी प्रविस्तरम. रामायणाचा विचार करत असताना
चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एक एक अक्षरम पुंसा महापातकनाशनम. 100 कोटी श्लोकामध्ये रामायण आहे, पण 100 कोटी श्लोकातलं रामायण एका श्लोकामध्ये पाहायचं असेल तर आदो राम तपोवनादिगमनम हत्वा मृगम कांचन मोहिनी हरणम जटायु मरणम सुग्रीव संभाषणम वाली निर्दलनम समुद्रतरणम लंकापुरी दाहनम पश्चात रावण कुंभकर्ण हनन एतद्धि रामायणम. 100 कोटी श्लोकातलं रामायण एका श्लोकामध्ये पाहता आलं. 18,000 श्लोकामध्ये आलेलं श्रीमद भागवत एका श्लोकामध्ये पाहता येतं. 1.25 महाभारताचे श्लोक एका श्लोकामध्ये सुद्धा 1.25 महाभारताचा विचार पाहता येतो. एवं महाभारताचा अवांका आणून श्लोका एका संजयो पूर्ण एकादी झाला हाती. तसं चंद्रभागेचं पंढरपुराचं संताचं आणि असणाऱ्या पांडुरंगाचं वर्णन शतकोटी प्रविस्तर आहे, पण सगळ्यातला एकच अभंग आपल्या समोर मांडायचा. सगळ्याचं वर्णन ज्या अभंगामध्ये चंद्रभागेचं वर्णन आहे त्या अभंगात पंढरीचं वर्णन असेलच असं मात्र नाही. ज्याच्यात पंढरीचं वर्णन असेल त्याच्यात पुंडलिकाचं आणि पांडुरंगाचं असेलच असं मात्र नाही. पण या अभंगामध्ये चंद्रभागेचंही वर्णन आहे, पंढरी क्षेत्राचंही वर्णन आहे, पुंडलिकाचं वर्णन आहे आणि पांडुरंगाचंही वर्णन आहे. असा चौघाचा विचार या अभंगामध्ये आपल्याला करायचा आहे. आता अभंगामध्ये थोडक्यात प्रस्तावना करतो. अवघीच तीर्थे घडतील एक वेळा. तुकोबाराने सांगितलं संपूर्ण जगातले जेवढे तीर्थ आहेत ते चंद्रभागा डोळ्यानं पाहिल्याबरोबर सगळे तीर्थ घडतात. आपल्याकडून जाणून बुजून न घडलेले जे काय, जाणून घडलेले पाप न जाणून घडलेले जेवढं काय पापाचे प्रकार आहेत ते पंढरी क्षेत्र पाहिल्याबरोबर पापाची निवृत्ती. जगातली जेवढे संत आहेत त्या सगळ्या संतांच्या दर्शनाची फलश्रुती एका पुंडलिकाच्या दर्शनामध्ये आहे. 3रं चरण आणि आपल्या जीवन धन्यतेला प्राप्त करून देणार जीवन सार्थकी कशाने असेल तर शेवटचं चरण सांगितलं. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखील. एका पांडुरंगाला पाहिलं की जीवन सार्थक, एका पुंडलिकाला पाहिलं की सगळ्या संतांच्या दर्शनाची फलश्रुती, पंढरपूर पाहिले की सगळ्या पापाची निवृत्ती आणि एक चंद्रभागा पाहिले की सगळ्या तीर्थाची फलश्रुती. अभंगाचा सरळ सरळ भाव आपल्या समोर मांडला. म्हणजे तीर्थाची फलश्रुती का तुकोबाराला सांगण्याची वेळ आली. आता सरळ सरळ सांगतो. आपल्याला दुःख नको असं प्रत्येकाला वाटतं आणि दुःख नको प्रत्येकाला. मजलागी दुःख व्हावे ऐसा कोणी भावेना जीवे. दुःख नको, पण तरीही आपल्या पदरामध्ये दुःख काय येतं त्याचं कारण आपण दुःख ज्याच्यामुळे होतं ते पाप करून ठेवलेलं आहे. आता 13वा अध्याय जर ज्ञानेश्वरीचा उघडला तर ज्ञानोबा बोलतात विधीची वाफ चुकवी आणि अन्यायाची बी वाफवी कुकर्माचा करवी रागू जरी तरी तयाची सारखे असं मंड पाप पिके मग जन्मकोटी दुःखे भोगी जीव. पाप का पिकतं, पण विधीचा वापसा सोडून दिला, अन्यायाचं बी पेरलं, कुकर्माचं खत पाणी घातलं, पाप पिकलं आणि पापाचं फल आहे दुःख. पण विधीच्या वापशावर पेरलं तर विधीची या वाफे सत्क्रिया बीज आरोपे तरी जन्म शतची मापे सुखाची मविजी. मग सुख कशाने प्राप्त होतंय, दुःख कशाने प्राप्त होतंय तर पापाचं फल आहे दुःख आणि पुण्याचं फल आहे सुख. मग आपल्याला वाटतं दुःख नको. या दुःखातले सरळ 2 प्रकार आहेत. एक आहे शोक दुःख आणि दुसरा आहे ताप दुःख. ताप दुःख त्याच्यात पुन्हा 3 प्रकार आहेत. आध्यात्मिक ताप दुःख, आधी भौतिक ताप दुःख आणि आदिदैविक ताप दुःख. ताप दुःख का होतं माणसाला, प्रतिकूलाचा आणि आपला संयोग झाल्याबरोबर जे दुःख होतं त्याला म्हणतात ताप दुःख. विंचू चावू नये पण चावला पेढे वाटतं का मनुष्य. मग ताप दुःख प्रतिकूल आणि आपला संयोग झाल्याबरोबर जे दुःख होतं त्याला म्हणतात ताप दुःख. आणि अनुकूल वस्तूचा आणि आपला वियोग झाल्याबरोबर जे दुःख होतं त्याला म्हणा शोक दुःख. मोबाईल हरू नये पण हरला आनंद होतो का दुःख. अनुकूलाचा आणि आपला वियोग झाल्याबरोबर जे दुःख होतं त्याला म्हणतात शोक दुःख, रडत बसतो मनुष्य. आणि प्रतिकूलाचा आणि आपला संयोग झाल्याबरोबर जे दुःख त्याला म्हणा ताप दुःख. दुःख नको असं वाटत असेल तर पापाची निवृत्ती झाली पाहिजे. दुःख नको असं वाटत असेल तर पापाची निवृत्ती झाली पाहिजे. मग या पापांचे प्रकार सरळ सरळ शास्त्रानं अनुमान सांगितलं 3.5 कोटी. किती पापाचे प्रकार 3.5 कोटी. नुसती साडी नाही कोटी, 3.5 कोटी. मग या 3.5 कोटी प्रकारच्या पापाला राहण्यासाठी देवानं घर निर्माण केले, ते सुद्धा
3.5 कोटी. एका घरात एकच पाप राहतं. म्हणजे कुठं आहे तेवढे घर? प्रत्येकाच्या शरीरावर जे केस आहेत, रोम आहेत, हे किती आहेत? अनुमान 3.5 कोटी. बरं एखादा म्हणेल एखाद्याचा मंडप वाऱ्याने गेला, फक्त झालरच राहिली. झालर राहिली म्हणजे काय? फक्त बाजूने थोडं राहिले. टक्कल पठाणाची आत्यंतिक निवृत्ती होणाराचे काय आहे? तुम्ही मोजले का? नाही. आत्यंतिक निवृत्ती होणाराचे केस जरी नसले तरी त्या केस उगवण्यासाठी लागणारं छिद्र त्याला म्हणतात गर्त. ते गर्त आहे की नाही? असे प्रत्येकाच्या शरीरावर गर्त किती आहेत? 3.5 कोटी. मग पापाचे प्रकार 3.5 कोटी. आणि एका एका गर्तामध्ये एक एक पाप राहतं. असे पापाचे प्रकार 3.5 कोटी. या 3.5 कोटी पापाच्या क्षालनासाठी देवानं या जगतामध्ये 3.5 कोटी तीर्थ निर्माण केले. किती? 3.5 कोटी. एका तीर्थामध्ये मनुष्यानं स्नान केलं की मनुष्य एका पापातून मुक्त होतो. असे किती तीर्थात स्नान केलं पाहिजे 3.5 कोटी प्रकारच्या पापातून मुक्त होण्यासाठी? 3.5 कोटी. 3.5 कोटी तीर्थ आपल्याला माहिती नाहीत. एक जे जे तीर्थ माहिती आहेत त्या तीर्थाला जाणं होत नाही. कशासाठी जायचंय? दुःखाच्या निवृत्तीसाठी, पापाची निवृत्ती. पापाच्या निवृत्तीसाठी तीर्थाचं स्नान. मग त्या एका तीर्थामध्ये स्नान केलं तर मनुष्य एका पापातून मुक्त होतो. असे 3.5 कोटी तीर्थ आपल्याला माहिती नाहीत. जे तीर्थ आपल्याला माहिती आहेत त्या तीर्थाला जाणं होत नाही. आणि ज्या तीर्थाला आपण जातो त्या तीर्थाची विधी देखील आपल्याला माहिती नसते. आपल्यासारखे माणसं जातात, चंद्रभागेत जातात, इंद्रायणी मातेत जातात, गंगेमध्ये जातात, सगळ्या अंगाला शॅम्पू लावतात, साबण लावतात. तीर्थामध्ये स्नान करत असताना साबण शॅम्पू लावू नये ही विधी सुद्धा आपल्याला माहिती नाही. तीर्थामध्ये लाथा